हेलो। गांधी सिटी वर्धा ने यहाँ पर टॉस जीतकर बल्लेबाजी का फैसला चुना। 6 ओवर का ये मुकाबला, आज के दिन का आखिरी मुकाबला बीच मैदान पर गांधी सिटी वर्धा वर्सेस नागपुर के बीच में। 2 ओवर का पावर प्ले और गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, दोनों ही सलामी बल्लेबाज। स्ट्राइक पर यहाँ पर प्रफुल और नॉन स्ट्राइक पर सागर। प्रफुल और सौरभ गेंदबाजी के लिए, सागर राइट आर्म ओवर द विकेट। स्वप्नील पोपळगट. लेट्स गो, गेम ऑन। और यहां पर इस बार खेल दिया गेंद, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों द्वारा। इसी के साथ अपना खाता खोलते हुए प्रफुल और टीम का भी खाता खुलता हुआ। एग्रो प्रीमियर लीग का ये पहला दिन और आखिरी मुकाबला बीच मैदान पर चलता हुआ वर्धा वर्सेस नागपुर के बीच में। फिर से गेंदबाजी के लिए तैयार सागर। इस बार अच्छी गेंद, अच्छी तरह से खेला है यहाँ पर, फिर भी यहाँ पर एक रन लेने में कामयाब। काफी बेहतरीन यहाँ पर डांस करते हुए गोरीला। फिर से यहाँ पर बैक टू बैक रिवर्स लगाने में कामयाब बल्लेबाज डीजे। सौरभ, फिर से यहां पर इस बार अच्छी फील्डिंग का नजारा। चलता हुआ ये पहला ओवर जिसे पूरा करते हुए गेंदबाज सागर। अभी तक रन संख्या 12 रनों पर जा पहुंची बगैर किसी विकेट के नुकसान में। और यहां पर कैच ड्रॉप होता हुआ
खाली क्षेत्र में जाती हुई गेंद, दौड़कर यहाँ पर 2 रन पूरे होते हुए। इसी के साथ ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर रन संख्या 14 रन डीजे। तुषार, काफी महंगा ओवर पहला सागर की तरफ से। अच्छी बल्लेबाजी दोनों ही बल्लेबाजों की तरफ से देखने को मिली। पहली बार तुषार, इस बार अच्छी गेंद, अच्छा सामान देते मगर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट है दोनों ही बल्लेबाजों की तरफ से। स्ट्राइक को रोटेट करते हुए दोनों ही सलामी बल्लेबाज। इस बार खेलना चाहते थे बीट होते हुए। अच्छी गेंद, गेंदबाज तुषार पाटिल अपने कोटे का पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेकर फिर से यहां पर धीरे धीरे अपने कदमों को तेज करते हुए और थर्ड अंपायर के लिए आता हुआ डिसीजन। शायद गेंदबाज अंपायर के आगे आए इसलिए कुछ गेंद दिखी नहीं, और थर्ड अंपायर के लिए आता हुआ डिसीजन। थ्रो गेंदबाज चेक के लिए यहां पर रिव्यू आता हुआ। जर्क का शायद, इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल। और यहां पर नो बॉल फेंकी गई है, नो बॉल। और गेंदबाज यहां पर बैन इस टूर्नामेंट से और फ्री हिट डीजे। इमराज और फ्री हिट का आता हुआ इशारा। इस बार फुलटोस गेंद, फिर से यहां पर फील्डिंग में तब्दीली करते हुए फिर से गेंदबाज, इस बार राउंड द विकेट। हेमराज चौधरी,
इस बार खेलना चाहते थे, बीट होते हुए बल्लेबाज। अच्छी गेंदबाजी इस ओवर में देखने को मिली। इस बार बेहतरीन शॉट लगाने में कामयाब बल्लेबाज सौरभ डीजे। इस बार बेहतरीन शॉट यहां पर मैक्सिमम 6 रनों के लिए सौरभ के बल्ले से डीजे। और अगले गेंदबाज इस बार बेहतरीन शॉट कट कर दे यहां पर, गेंद सीधी सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए डीजे। हा नो बॉल असणार आहे, फेकीचा नो बॉल आहे. नक्कीच आता गोलंदाज बॅन असणार आहे, फेकीच्या स्वरूपाचा नो बॉल. ओके, बॉलिंग करणाऱ्या टीमने रेफरलची मागणी केली आहे. आपण बॉलिंग ऍक्शन तिसऱ्या पंचाने चेक करायचं आहे. It's a no ball. चला, नो बॉल असणार आहे, नो बॉल आहे म्हणजेच की गोलंदाज बॅन असेल. येणारा बॉल फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर जाऊन पोहोचते आहे या नो बॉलने 33 धावांवरती. प्रेक्षक आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. बुलढाणा ॲग्रो असोसिएशन त्याचबरोबर बुलढाणा ॲग्रो डीलर्स अँड डिस्ट्रीब्युटर बुलढाणा यांच्या माध्यमातून बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026 हा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याला संघ पाहायला मिळत आहेत. ही राज्यस्तरीय ॲग्रो टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि आज या संपूर्ण स्पर्धेचा आज आहे पहिला दिवस. बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील एक अक्षय असतील बॉलिंगसाठी. चला लवकरात लवकर आपण इथे बॉलिंग ट्रॅकवरती लवकर यायचं आहे नवीन गोलंदाजाने.
फ्रीहिटची संधी, फ्रीहिट बॉल असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 33 बॉल 33. चला गेम ऑन आहे. अक्षय मानापुरे पाहायला मिळतील आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला आहे सौरभ. स्ट्रायकिंगला सौरभ असतील. अकुटप्याचा बॉल शॉट अंबुल करण्याचा प्रयत्न. टॉपेज झालाय लिडिंग एज आणि बॉल जातोय अगदी फाईन लेग मॉडल लाईनच्या पलीकडे वेगाने ट्रॅव्हल करत चौकार. डीजे तर मैदानाच्या आतमध्ये चौकारी आलाय. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 37 37 धावा. चला लवकर लवकर आपल्याला ओव्हर्स टाकायचे आहेत. वेळेकडे लक्ष द्या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त गती होती या बॉलवरती. उसळही तेवढीच मिळाली आहे. रनआउटचा चार नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु मात्र सहजतेने फिल्डर बॉलला परत करतील तोपर्यंत मात्र इकडे धाव कंप्लीट केली जाईल. लेग बायचा इशारा नक्कीच पाहायला मिळेल. वन फॉर दी ओव्हर आणि त्याचबरोबर लेग बायचा इशारा पंचांच्या या दरम्यान आलाय. धावसंख्या 38 38. अगोदरचा बॉल फटका फसलाय. फिल्डर बॉलच्या खाली येत असताना पाहायला मिळतायत. कॅच पकडल्या जाईल आणि इथे विकेट येते आहे. प्रफुल बाद होतील. डीजे मध्ये हेमराज चौधरी. बॉलिंग साठी आपल्याला हेमराज चौधरी पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. कौस्तुभ आल्यात. 2 बॉल बाकी. इथे बॅटच्या आतील कडा लागले. फ्लाय स्लिपला फिल्डर आहेत. रन घेण्याचा प्रयत्न. फेकी केली नॉन स्ट्रायकिंग एंडला, त्यामुळे धाव कंप्लीट केली जाईल या बॉलवरती. धावसंख्या 39 39 धावा. शेवटचा बॉल आहे. तिसऱ्या ओव्हरचा सामना पटपट खेळवायचा आहे. लवकरात लवकर तुम्हाला फिल्डिंग चेंजेस करायचे आहेत, कारण इकडे थोडासा जर पाहिला तर अंधार आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना तेवढा पुरेसा प्रकाश या सामन्यासाठी आवश्यक असणार आहे. स्विच हिट. काय फटका खेळलाय. इम्प्रोमाइजिंग फटका. बॉल जातोय डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. नागपूर गांधी सिटी वर्धा. गांधी सिटी वर्धा संघ 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा 1 गडी बाद. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि एंड या ठिकाणी चेंज होत असताना पाहायला मिळेल.
सागर आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. चौथ्या ओव्हरची सुरुवात करतील सागर. चला मैदाना आतमध्ये जर काही प्रेक्षक असतील आपणास विनंती कृपया बाहेर यायचंय. तर सागर बॉलिंग ट्रॅक वरती. चौथा ओव्हर सुरुवात करतील सागर. 43 धावसंख्या धावफलकावरती. पहिलाच बॉल मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न. इथे मात्र लेग बाईटचा इशारा. पंचांचा लेग बाईटची धाव जोडली जाईल. पहिल्याच बॉल वरती धावसंख्या 44. सौरभ कौस्तुभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे गांधी सिटी वर्धा संघाकडून. आणि खरं तर ज्या पद्धतीने शेवटच्या सत्रातला हा सामना आहे ना, बॅटिंग अव्वल केली आतापर्यंत गांधी सिटी वर्धा संघाने. सौरभची चांगली बॅटिंग झाली आहे. मागच्या 10 बॉलमध्ये 28 धावेंवरती तो खेळतोय. प्रत्येक बॉलवरती एक प्रॉपर क्रिकेटिंग फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. नक्कीच एक सलामीचा एक विस्फोटक बॅटर म्हणून त्याने आज अशाच पद्धतीने बॅटिंग केली आहे. नाव आहे सौरभ आणि बॉल मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. हा धडाका धमाका षटकार. काय बॅटिंग करतोय हा खेळाडू. हा फलंदाज. 11 बॉल मध्ये 34 धावेंची खेळी आणि या 6 धावेंच्या मदतीने गांधी सिटी वर्धा संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्यात. अर्धशतक पूर्ण झालंय टीम गांधी सिटी संघाचं. चला फिल्डिंग चेंजेस लवकर तुम्हाला करायचे आहेत. यानंतर बॅटिंग तुम्हालाच करायची आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला 6 ओव्हर टाकायचे आहेत. धावसंख्या धाव फलकावरती 50. चौथा ओव्हर प्रगतीपथाला. पहिल्या बॉलवरती लेग बाईटचे धाव आले. त्यानंतर आले स्ट्रायकिंग एंडला सौरभ. अगदी षटकार लगावला. आणखीन एक वेळ ड्राईव्ह लगावलाय परंतु मात्र कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलचाच प्रयत्न आणि एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट इथे होईल. स्ट्राईक रोटेट झाली आहे म्हणजेच की आता स्ट्रायकिंग एंडला कौस्तुभ सुद्धा संघाचा एक फिन हिटर म्हणून नक्कीच काम करतो. जर मिडल ऑर्डर मध्ये पाहिलं तर कौस्तुभची बॅटिंग खेळी. छोटापूल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतील कडा लागली आहे त्यामुळे या बॉलवरती जसा फटका खेळायचा होता इथे तसा फटका मात्र त्यांच्या बॅटमधून आला नाहीये. एक मात्र धाव सोडली जाईल म्हणजेच की 2 बॉल बाकी असणार आहेत. या चौथ्या ओव्हरची धावसंख्या 52. एक षटकार आला त्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळतो सागरच्या गोलंदाजीमध्ये. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर स्वतःमध्ये कशा पद्धतीचे चेंजेस करून पुनरागमन करता येईल याचा प्रयत्न या मैदानावरती नक्कीच करावा लागतो आणि तोच प्रयत्न झालाय सागरच्या बॉलिंग मध्ये. वाह काय बॉल होता. अगदी बॅक ऑफ दी हँड डिलिव्हरी. रिलीज ज्या पद्धतीने केला. बॅटच्या जवळ डप्पा टाकला. फ्लाईट दिली आणि बॉल अगदी बॅटच्या जवळून निघून गेला विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये. हा निर्धाव चेंडू टाकतायत सागर. शेवटचा बॉल या चौथ्या ओव्हरचा धावसंख्या 52. 6 ओव्हरचा हा निर्धारित सामना असणार आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. पुन्हा एक वेळ समोर खेळलाय आणि बॉल जातोय लॉंग ऑफ लाईनच्या पलीकडे. सौरभच्या बॅट मधून आणखीन एक धडाका. आला एक टप्पा इंटू द रोप. चौकार. चला 12 बॉल बाकी आहेत आणि लवकरात लवकर तुम्हाला ते 12 बॉल टाकायचे आहेत. खरं तर आता थोडसा या वातावरणामध्ये बदल पाहायला मिळतोय त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला 12 बॉल टाकायचे आहेत. बॉलिंग साठी पाहिलं तर रोशन पाहायला मिळतील आपल्याला इथे. आणि प्रेक्षक उद्याच्या सामने मी नक्कीच तुम्हाला कडे सांगतोय. आखोडब्याचा बॉल पुल
पॉवरफुल, ब्युटिफुल, आउट ऑफ दी पार्क, षटकार. पहिला सामना खेळवला जाईल जय गजानन किंग्स आणि त्यांच्या विरोधामध्ये ताडोबा चंद्रपूर. त्यानंतर आणखीन एक वेळ, वा 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 वा, उडी उडी रे उडी उडी, एक मैदान के बाहर जुडी. आला आणखीन एक धमाका षटकार. विरोधामध्ये मालेगाव वॉरियर वाशिम, बुलढाणा ॲग्रो स्पार्टन त्यांच्या विरोधामध्ये सुपर 11 जळगाव. त्यानंतर नांदेड चॅम्पियन त्यांच्या विरोधामध्ये जॅम पीडीएफ जालना. चला सामना खेळता ठेवायचा आहे. आपल्याकडे या ठिकाणी फ्लड लाईटची व्यवस्था नाही आहे, त्यामुळे वेळेतच सामना आपल्याला संपवायचा आहे. त्यानंतर जर पाहिलं तर नांदेड वॉरियर, अमरावती मास्टर्स, डीएस चाम्स देऊळगाव राजा त्यांच्या विरोधामध्ये ॲग्रो इंडियन अकोला, स्पार्टन ज्युनियर बुलढाणा त्यांच्या विरोधामध्ये अमरावती एक्सप्रेस. पुन्हा एक वेळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र ते फिल्डर आहे काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. एक मात्र धाव सोडली जाईल या बॉलवरती. पहिल्या 2 बॉलवरती जर पाहिलं तर 2 षटकार लागोपाठ लगावले गेले. त्यानंतर एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 69 धावा. 5वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. एकोणसत्तर धावा, 69, 3 बॉल बाकी या 5व्या ओव्हरचे. आता सुद्धा हा बॉल थोडासा दावंडीला राहिलाय. दिशा भटकली यावेळेला गोलंदाज रोशन, त्यामुळे एक्स्ट्रा धाव जोडली जाईल धाव फलकावरती. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 70-70. 3 बॉल बाकी, 3 बॉल शेष या 5व्या ओव्हरचे. पुन्हा एक वेळ फटका प्रॉपर आहे, गॅप मध्ये आहे आणि बॉल गॅप मध्ये गॅप भेटला गेलाय. अगदी जमानीच्या समांतर आणि बॉल मैदानाच्या बाहेर, षटकार. धावसंख्या 6 धावेच्या मदतीने 80 धावांवरती 49 धावांवरती खेळत असताना सौरभ पाहायला मिळत आहेत. परंतु यावेळेला पुन्हा एक वेळ डाऊन द लेगचा इशारा, पंचांचा वाईट बॉल असणार आहे. 81 धावा धाव फलकावरती आहेत. एका धावेची मात्र गरज अर्धशतकासाठी सौरभला असणार आहे. काय बॅटिंग केली आहे सौरभने आतापर्यंत या मॅच मध्ये, आणि या एका धावेच्या प्रयत्नाचा खरेखर इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु मात्र या डॉट बॉलने होते समाप्ती या ओव्हरची. 5 ओव्हर समाप्त, 81 धावा, 1 गडी बाद टीम गांधी सिटी वर्धा.
पुन्हा एक वेळ मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि एक धाव सहजतेने कंप्लीट केली जाईल. 49 धावेवरती खेळत असताना सौरभ पाहायला मिळत आहेत आपल्याला. जर पाहिलं तर एका मात्र धावेची गरज त्यांना अर्धशतकासाठी असणार आहे. बघूया त्या बॉलवरती अर्धशतक झळकावतील का आजच्या दिवसातलं दुसरं सौरभ. बॉलिंगसाठी हिमराज तयार. 49 धावेंवरती सौरभ खेळत आहेत. चला सामना खेळता ठेवायचा आहे. कृपया यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, त्यामुळे लवकरात लवकर इनिंग आपल्याला संपवायची आहे. उडवण्याचा प्रयत्न, परंतु मात्र इकडे जर पाहिलं तर या एका धावेच्या मदतीने अर्धशतक झळकावलं आहे सौरभने. बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026 आज 50 धावांचा विक्रम बनवलाय. पुन्हा एक वेळ सौरभने अफलातून बॅटिंग केली आहे. 50 धावा आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक झळकावलंय. शेवटचा ओव्हर प्रगतीपथाला आणि आता सेट झाल्यात सौरभ. आतापर्यंत काय बॅटिंग केली, अर्धशतक झळकावलं आजच्या दिवसातलं दुसरं. टीम गांधी सिटी वर्धा संघ काय अफलातून बॅटिंग केली या मॅच मध्ये. बॅटिंगचा निर्णय त्यांचा राहिला टॉस जिंकल्यानंतर, कारण त्यांना माहिती होतं की तशा पद्धतीची स्ट्रेंथ बॅटिंग मध्ये त्यांच्या आहे. तोच खेळ झालाय सौरभच्या बॅट मधून. या बॉलवरती समोर खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफला आहेत फिल्डर, परंतु मात्र या बॉलवरती एक सिंगल मात्र धाव सोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने इथे होते इनिंगची समाप्ती. आणि 6 ओव्हर समाप्त होत आहेत आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आपल्या समोर नक्कीच येतोय. 93 धावा आणि 94 धाव्यांचं लक्ष्य आहे. टीम नागपूर मेट्रो संघासमोर 94 धावेचं लक्ष्य आहे. तर चला आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे. टीम गांधी सिटी कुठलाही ब्रेक नाहीये. गांधी सिटी आपली फिल्डिंग सजवायची आहे. गांधी सिटी ताबडतोब आपली फिल्डिंग सजवायची आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य Thank you. नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. टीम क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट छत्रपती लिमिटेड 11 घेऊन आले आहेत उच्च जालना. तंत्रज्ञानाने बनवलेली कृपया आपण उत्पादने. आम्ही या खात्री देतो संपूर्ण स्पर्धेमध्ये जागतिक सहभाग दर्जाच्या घेतल्याबद्दल गुणवत्तेची, तीही आम्ही अगदी विशेष कमीत सन्मान कमी करतो आहोत. किमतीत, आपलं जेणेकरून सन्मानचिन्ह तुमचा या ठिकाणी उत्पादन येऊन खर्च इकडे कमी स्वीकृत होईल. करायचं आहे. आजच तुमच्या शेतात या क्रॉपक्रेस्ट टीम इंडियाच्या छत्रपती उत्पादनांचा जालना वापर संघ करा कॅप्टन आणि आणि फरक संपूर्ण टीम अनुभवा. आली तरी क्रॉपक्रेस्ट चालेल. इंडिया, या शेतकऱ्यांचा आपला फायदा, मन कमी खर्च, इथे भरघोस उत्पन्न. विशेष सन्मान या सोयाबीन, ठिकाणी करतोय. कपाशी, तूर, हरभरा असो वा मका या आणि टीम भाजीपाला, छत्रपती अळीच्या जालना प्रादुर्भावामुळे संघ तुम्ही या चिंतेत आहात का? स्पर्धेमध्ये आता सहभाग घाबरू नका. नोंदवल्याबद्दल क्रॉपक्रेस्ट विशेष इंडिया सन्मान या सादर ठिकाणी करत केला आहे जातोय. क्रॉपजीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन.
क्रॉप क्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, चला, building सोयाबीन, लावा लगेच आपली गोबी, team. भेंडी, द्राक्ष गांधी सिटी आणि building इतर लावा. सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या चला, गुणवत्तेची, team, तीही अगदी कमीत छत्रपती कमी 11 किमतीत. जालना जेणेकरून संघ, चला तुमचा लवकर उत्पादन आपण, खर्च कमी आपला होईल. सन्मान घेण्यासाठी आजच तुमच्या इकडे शेतात क्रॉप क्रेस्ट तर इंडियाच्या प्रेक्षक उद्याच्या उत्पादनाचा वापर दिवसातले करा सामने आणि नक्कीच फरक आपल्यापर्यंत अनुभवा. पोहोचत क्रॉप आहेत. क्रेस्ट उद्या इंडिया सकाळी शेतकऱ्यांचा ठीक 8 फायदा, वाजता कमी खर्च, भरघोस सामन्याला उत्पन्न, सुरुवात होणार आहे. पिकांची जोमदार एका वाढ बाजूला असणार आहे करण्यासाठी, अकोला फुलांची स्ट्रायकर, ग्रोथ त्याच्या विरोधामध्ये थांबवण्यासाठी आणि कृषी फळांचा जळगाव. आकार व त्यानंतर गुणवत्ता दुसरा सुधारण्यासाठी सामना वापरा क्रॉप ब्लॅक क्रेस्ट डायमंड इंडियाचं वनी क्रॉप आणि डिआर. मालेगाव वॉरियर वाशिम सोयाबीन संघामध्ये. पिकामध्ये अमरवेल व त्यानंतर इतर तिसरा तणांचा सामना जो असणार प्रादुर्भाव आहे बुलढाणा रोखण्यासाठी ॲग्रो वापरा स्पार्टन, क्रॉप त्याच्या क्रेस्ट विरोधामध्ये इंडियाचं सुपर 11 क्रॉप एनडी जळगाव. प्लस. त्यानंतर चौथा मका सामना आणि नांदेड ऊस या चॅम्पियन, त्याच्या पिकांमधील तण विरोधामध्ये नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्ट. JMPDF हे जालना. कोळपा, कुंज, त्यानंतर तांदूळजा यासारख्या पाचवा जो रुंद सामना पानाच्या असणार नांदेड व वॉरियर, गवतवर्गीय त्याच्या तणांचा विरोधामध्ये अमरावती उगवण्यापूर्वी मास्टर्स. किंवा उगवल्यानंतर त्यानंतर लगेच नष्ट DH करते. चाम्प्स देवळगाव कांदा, राजा, त्याच्या लसूण विरोधामध्ये आणि ॲग्रो फळबागांमध्ये इंडियन अकोला. तणांच्या नियंत्रणासाठी आणि वापरा सातवा क्रॉप सामना क्रेस्ट उद्याच्या इंडियाचे दिवसातला ऑक्सिजन. शेवटचा हे एक स्पार्टन निवडक बुलढाणा, तणनाशक त्याच्या असून विरोधामध्ये पिकाला धक्का अमरावती न एक्सप्रेस. लावता एक केवळ सामना तणांचा आजच्या दिवसातला नायनाट बाकी करते. असणार आहे. आम्ही खात्री जय देतो गजानन जागतिक किंग्स दर्जाच्या 11 गुणवत्तेची, चिखली आणि त्याच्या तीही विरोधामध्ये अगदी ताडोबा, कमीत कमी चंद्रपूर. किमतीत. हा सामना जेणेकरून सुद्धा उद्याच्या तुमचा दिवसात उत्पादन आपल्याला खर्च पाहायला कमी मिळणार होईल. आजच तुमच्या सकाळी शेतात ठीक 8 क्रॉप वाजता क्रेस्ट या इंडियाच्या सामन्याला सुरुवात उत्पादनांचा होईल. वापर करा तर आणि फरक आजचा अनुभवा. दिवस क्रॉप आणि क्रेस्ट आजच्या इंडिया दिवसातला शेतकऱ्यांचा शेवटचा फायदा, सामना कमी मैदानाच्या खर्च, आतमध्ये भरघोस सुरू आहे. उत्पन्न. आणि आपण विशेष सोयाबीन, सन्मान या मिरची, संपूर्ण द्राक्ष, स्पर्धेमध्ये आंबा सहभाग आणि विविध नोंदवल्याबद्दल भाजीपाला घेतो पिकांवर आहोत भुरी, तांबेरा, छत्रपती करपा 11 यासारख्या जालना बुरशीजन्य संघाचा. रोगांचा लवकरात लवकर प्रभावीपणे आपण नायनाट जालना करण्यासाठी संघाचे वापरा कॅप्टन क्रॉप क्रेस्ट संपूर्ण इंडियाचे टीम पेर. यायचंय. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम तर, करते. त्यामुळे जशी पिकाला या दुसऱ्या हिरवेपणा डावाला मिळतो सुरुवात आणि होईल, रोगांपासून आपल्यासोबत पूर्ण comment box संरक्षण मध्ये मिळते. जुळतील. मिरची, हिंदी समालोचक, द्राक्ष, कांदा, सचिनजी चिंच. सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे ॲझोसायटी प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, और दोनों ही सलामी मिरची, बल्लेबाज कांदा आणि बीच विविध मैदान पर भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मुळकूज, भुरी सारख्या रोगांचा प्रभावीपणे रवि नायनाट और करण्यासाठी निलेश वापरा क्रॉप क्रेस्ट एक इंडियाचे बड़ा लक्ष्य रिको. रखा है यहाँ पर क्रॉप क्रेस्ट वर्धा इंडिया 11 सादर ने. खेळत आहे क्रॉप आमिर, टेब्युकोनोझोल आणि कॅप्टनच्या वर्धा 11 चा एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल. वर्धा 11 एक्स्ट्रा प्लेयर स्ट्राइक पर रवि और नॉन स्ट्राइक पर नीलेश और गेंदबाजी के लिए स्वप्निल. नाइन्टी 94 रन का यहाँ पर लक्ष्य रखा है. आज के दिन का अंतिम मुकाबला. गेम थोड़ा फास्ट गया, लाइट अपील होणार नाही. पहली गेंद समझ नहीं सके बल्लेबाज रवि. डॉट गेंद डालने में कामयाब गेंदबाज स्वप्निल. फिर से खेलना चाहते थे यहाँ पर, फिर से बीट होते हुए बल्लेबाज रवि. बैक टू बैक अच्छी गेंदबाजी स्वप्निल 100% की तरफ से. इस बार अच्छी गेंद अच्छी तरह से खेला. गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई 4 रनों के लिए. इसी के साथ अपना खाता खोलते हुए रवि और टीम का भी खाता खोलता हुआ डीजे. इस बार कट करना चाहते थे, समझ नहीं सके बल्लेबाज. डॉट गेंद डालने में कामयाब.
इस बार विकेट का पतन होता हुआ लगता हुआ ये बड़ा झटका रवि के रूप में। डीजे विकेट लेने में कामयाब गेंदबाज स्वप्निल। इस बार अच्छी गेंद समझ नहीं सके बल्लेबाज और जाने दिया। एक ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 4 रन 1 विकेट के नुकसान में। डीजे और गेंदबाजी के लिए गेंदबाज कौस्तुभ। फिर से अपर कट करना चाहते थे। अच्छी गेंद। चलता हुआ है दूसरा ओवर और रन संख्या अभी भी रुकी हुई 4 रनों पर 1 विकेट के नुकसान में। आज के दिन का ये अंतिम मुकाबला। फुलटॉस गेंद और गेंद सीधी 4 रनों के लिए। खेल दे यहाँ पर फील्डर मौजूद। रनआउट का चांस हो सकता है। 1 रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज और धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 9 रनों पर चलता हुआ पावर प्ले का ये दूसरा ओवर। फिर से यहाँ पर कट करना चाहते थे बल्लेबाज। अच्छी गेंदबाजी अभी तक गेंदबाज की तरफ से। फिर से अच्छी गेंद अच्छी तरह से खेला बल्लेबाज ने तुषार पाटिल। थर्ड अंपायर के लिए डिसीजन आता हुआ शायद गेंदबाज लाइन क्रॉस साइड लाईनचा थर्ड अंपायर।
फेर 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 डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. इस बार खेलना चाहते थे, स्लिप के क्षेत्र में जाती हुई गेंद. इसी के साथ ओवर की समाप्ति. 2 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर रन संख्या जा पहुंची 11 रनों पर. एक धीमी शुरुआत अभी तक नागपुर की तरफ से. कार मैदानाच्या आतमध्ये आलाय. अप्रतिम फटका होता. डीजे या स्पर्धेत आपण दाखल व्हाल ही सदिच्छा आपल्याला असणार आहे.
मी विनंती करेल जो सामना झाला होता अमरावती आणि त्यांच्या विरोधामध्ये ऑरेंज टायगर नागपूर, त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते धीरज देशमुख. चला आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी इकडे वर मंचावरती यायचं आहे. कॅप्टन धीरज देशमुख, चला. दत्ताभाऊ उबाळे, आपलाच विनंती, आपण सुद्धा मंचावरती आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. सन्मान्य दत्ताभाऊ उबाळे यांना विनंती आहे, या संपूर्ण स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक सन्मान्य दत्ताभाऊ उबाळे यांना विनंती की आपण कृपया मंचावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. आणि जेवढी हे मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय दत्ताभाऊंच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. तर या ठिकाणी ही ट्रॉफी, त्याचबरोबर हा चेक सुद्धा देण्यात येतो आहे मॅन ऑफ द मॅचच्या रूपामध्ये. धीरज देशमुख हे या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच होते. त्यानंतर दुसरा मॅन ऑफ द मॅच जर पाहिलं तर मदन डहाके, टीम स्पार्टन एलोन वाशिम. जो सामना क्रमांक 4 झाला त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच होते मदन डहाके, स्पार्टन एलोन वाशिम. जर इकडे असतील तर कृपया आपण इकडे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी मंचावरती यायचं आहे. त्यानंतर जर पाहिलं तर मयूर पाटील, MH56 ॲग्रिक्रॉस खामगाव. सन्माननीय विशालभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅच देतो आहोत. मयूर पाटील हे सामन्याचे मॅन ऑफ द मॅच होते, तर सन्माननीय विशालभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय दळवी साहेबांच्या पुन्हा एक वेळ शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय. सन्माननीय श्रीकांत काशीकर सरांना विनंती असेल, आपण सुद्धा आमच्यासोबत मंचावरती जॉईन व्हायचं आहे. या सर. खरं तर उमेश चव्हाण, अकोला वॉरियर्स. अकोला वॉरियर्सचे उमेश चव्हाण येत्या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच होते, तर आपण घेऊन घ्यायचं आहे. सन्माननीय काशीकर सरांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतो आहोत उमेश चव्हाण यांना.
कृषीवीर जळगाव संघ जर इकडे आला असेल तर टीमचे कोऑर्डिनेटर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. टीम कृषीवीर जळगाव, त्याचबरोबर अकोला स्ट्रायकर संघाचा कोऑर्डिनेटर आला असेल. बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग दोन जे आमची मॅनेजमेंट कमिटी असेल, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आपण इकडे स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन यायचं आहे. चला लवकर, चला संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आपण स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे. चला लवकर संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी. चला मॅनेजमेंट कमिटी कृपया आपण वर इकडे कॉमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी चला पटकन, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी चला आपण सर्वांनी वर इकडे कॉमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे. जिकडे कुठे आमचे मॅनेजमेंट कमिटी बसलेले असतील सगळ्या मॅनेजमेंट कमिटीला विनंती आहे आपण वर कॉमेंट बॉक्स मध्ये या लगेच. चला पटकन. तर सामना संपन्न झाला आहे आणि सामना जिंकलाय टीम गांधी सिटी वर्धा संघाने. तर या मॅचचे मन ऑफ द मॅच आहेत सौरभ सौरभ या मॅचचे मन ऑफ द मॅच आहे सौरभ आपण लगेच इकडे स्टेजकडे यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे घ्यायचा आहे.